अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने एक सब प्रश्न आदरणीय मंत्री महोदयांना या ठिकाणी मी विचारतो। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होते तर काही परराज्यातले व्यापारी आपल्या राज्यामध्ये येतात, ठिकठिकाणी शेतकऱ्याला भेटतात, थोडासा ॲडव्हान्स देतात, थोडासा विश्वास संपादित करतात आणि विश्वास संपादित केल्यानंतर पैसे बुडून ते निघून जातात। म्हणजे सुरुवात समजा नाशिक जिल्ह्यापासून केली, नंतर ते सांगलीमध्ये जातात, मग दुसरीकडे जातात। तर मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, असं त्यांना कोणी फसू नये म्हणून हे जे बाहेरचे व्यापारी इथे येतात त्यांचं आपल्याला इथं रजिस्ट्रेशन काय करता येईल का, नाहीतर व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन, नाही तर अशी काही प्रक्रिया आपल्याला लागू करता येईल का, हा माझा पहिला प्रश्न त्या ठिकाणी। आणि दुसरा, ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे आतापर्यंत ज्या उत्पादनाचे तिथं बुडलेले आहेत त्याचा एक सर्वे करून त्या सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी एखादी पॉलिसी आपल्याला करता येईल का, असे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझे आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, ही वस्तुस्थिती आहे की नाशिक जिल्हा असेल आणि ज्या भागामध्ये द्राक्ष किंवा शेती मालांचं ज्या ठिकाणी उत्पादन होत आहे, काही व्यापारी शेतावर म्हणजे बांधावर खरेदी आपण जे बोलतो तिथे खरेदी त्या ठिकाणी करतात आणि काही शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचे प्रकार निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतात। पोलिसांकडे अशा तक्रारी गेल्याच्या नंतर बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी सुटतही असतात। त्या ज्याने पैसे बुडवले त्या व्यापाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई पण केली जाते। तत्रात जो कोण स्थानिक असेल, बाहेरचा असेल, खरं म्हणजे ही खरेदी विक्री आपल्याला बाजार समितीमध्ये अपेक्षित आहे, परंतु आपण स्वायत्तेचं धोरण स्वीकारल्याच्या नंतर बांधावरची पण जी काही खरेदी केली जाते आणि यासाठी काही धोरण त्या ठिकाणी निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे। मग त्या दृष्टिकोनातून त्या व्यापाऱ्याची काही सॉल्व्हन्सी किंबहुना काही डिपॉझिट शासनाकडे जमा करणं, त्याच दिवशी खरेदी केलेल्या मालाचं पेमेंट शेतकऱ्यांना झालं पाहिजे। मला वाटतं की पणन विभागाशी संवाद साधून याच्यात निश्चितपणे मार्गक्रमण केलं जाईल।